सुप्रिया नवीन एका व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना। संध्याकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 5:30। सगळ्यांचा चहा पाणी झालेला आहे आणि आजी आणि देवा फिरायला गेलेले आहेत। आयुष दादा गेलेला आहे तालमीत। रोज संध्याकाळी ना त्याची तालीम असते। आता तालीम कशाची तर म्हणजे बघा मलखांब वगैरे शिकवतात। परत पहिलवान म्हणजे उठक बैठक जे काही पहिलवानकीची जी ट्रेनिंग असते तर त्या तालमीला तो जातो संध्याकाळचा। आणि आता घरात तुम्ही पसारा पाहत असाल इकडे, तर हे सगळं मोकळं केलेलं आहे। आज आहे बुधवारचं संध्याकाळचं हे रुटीन आहे। तर संपूर्ण जिना आपला हा जो आहे ना तर तो सगळा धुवून काढायचा आहे आज। आणि खालचं हे जे काही पॅसेज आहे आपलं हे सगळं अंगण तर ते ना आज धुवून काढायचं आहे। तर चहा पाणी झालेलं आहे आणि थोडा वेळ आहे आता दिवाबत्ती होईपर्यंत। तर तोवर ना हे सगळं होतं। इकडे खाली जे काही आहे जागा आपली आजूबाजूला घराच्या हे सगळं धुवून काढायचं आहे। त्यानंतर स्वयंपाकाचं तर अजून काही ठरलेलं नाही आहे। तर बघूया काय करायचं काय नाही ते। पण आता हे जे काही क्लिनिंग आहे ते करणार आहे। तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार, चौथा गुरुवार आणि सवाशीण घालायची आहे, उद्यापन करायचं आहे। तर हळदी कुंकाला पण बायका येतील तर थोडीफार स्वच्छता घरात असलीच पाहिजे आणि केलीच पाहिजे। तर असो क्लिनिंगचा हा ब्लॉग असणार आहे शेवटपर्यंत पहा। रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर संध्याकाळची शेअर करते आणि संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर बऱ्याच दिवस झालं मी शेअर केलं नव्हतं तर ते सुद्धा करते। तर असे छान छान पक्षी बघा बसलेले असतात तिकडे असो। आणि सगळे फिरायला जाणारे येणारे इव्हिनिंग वॉकला माणसं फिरत आहेत। पण आपलं काम कंटिन्यू आपल्याला करायचं आहे त्यामुळे आपल्याला काही फिरायला जायला मिळणार नाही। आणि उद्या लग्नसुद्धा आहे आमच्या जवळचं, तर लग्नसुद्धा एक अटेंड करायचं आहे। लग्नालासुद्धा हजेरी लावायची आहे, लग्नाला जायचं आहे म्हणजे नात्यातलंच आहे। तर मैत्रिणीच्या भावाचं लग्न आहे, जायचं आहे। तर एका रात्रीत जर ब्लाऊज माझा शिवून झाला तर शिवणार आहे। बरेच दिवस झालं मशीन आपली इथंच आहे आणि ना काही म्हणजे एडिटिंग वगैरे असतं, आपलं भरपूर काम असतं घरातलं सुद्धा। त्यामुळे ना काय होतं मशीनवर बसायलाच मिळत नाही, म्हणजे ब्लाऊज शिवायला मिळत नाही। तर असो, तर ब्लॉग कंटिन्यू करा। तर ताईंनो मी इथे तुमच्याबरोबर पोह्याची रेसिपी शेअर करते। तर या कढईमध्ये आधी पापड तळून घेतले होते त्यामुळे कढई भरपूर तापलेली होती। कढईमध्ये तेल आधीच होतं तर ते तेल तापलेलं होतं। त्यानंतर आपण त्यामध्ये ना मिरच्या घातलेल्या आहेत। तेल चांगलं कडकडीत तापलं ना की त्यामध्ये ना मिरची घातली ना, मिरचीचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि पोहे खायला एकदम चवदार लागतात ताईंनो। त्यामुळे ही टिप नक्की तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही स्पायसी खाणारे असाल, तिखट खाणं तुम्हाला आवडत असेल तर मग त्यामध्ये ना सर्वात आधी मिरची घातली। मिरची घातल्यानंतर कढीपत्ता घातला। कढीपत्ता घातल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी घातल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा घातला की तेल थंड होतं, जास्त काही म्हणजे जेवढं काही गरम झालेलं आहे ते थंड होतं। थोडंसं तेल थंड झाल्यानंतर ना कांदा एका बाजूला सारायचं आणि त्याच तेलामध्ये ना बाजूला जिरं घालायचं। तर ते जिरं व्यवस्थित तळल्या जातं म्हणजे भाजल्या जातं। तुम्ही कडक तेलामध्ये एकदम तापलेलं जर जिरं घातलं ना, जिरं अगदी करपून जाईल आणि करपलेल्या जिऱ्याची चव एकदम बेकार लागते ताईंनो। त्यामुळं कारण अनुभव आहे सगळा म्हणून मी सांगते। तर स्वयंपाक करताना ना एवढ्या सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक गोष्टींचा विचार करावा लागतो तरच आपला पदार्थ एखादा मग साधा पोहे असू दे किंवा इतर कुठलाही पदार्थ चांगला होतो। तर बघा जिरं भाजल्यानंतर कांद्यामध्ये आपण त्यामध्ये ना बटाट्याचे काप घातलेले आहेत, एकदम पातळ बटाटा। आणि मग बटाट्याचे काप घातल्यानंतर परतून घेतलं आणि मग त्यानंतर परत त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातला आणि तोही परतून घेतला। बटाटा शिजायला 5 मिनटं तरी लागतात। 4-5 मिनटात बटाटा शिजतो, पातळ कट केलेला असतो। तुम्ही जर पांढरा बटाटा वापरत असाल ना अगदी 2 मिनटात बटाटा शिजतो। फक्त बटाटा पातळ कट करायचा। बटाटा शिजला की भिजलेले पोहे जे हळद घालायची आणि मग भिजवलेले पोहे जे आहेत आपण तर ते त्याच्यामध्ये घालायचे मसाल्यामध्ये।
टोमॅटो, बटाटा हे जर तुम्ही पोह्यांमध्ये घातले, तळलेले शेंगदाणे, कोथिंबीर, एक नंबर पोहे होतात ताईंनो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं कधीतरी पोहे करून बघा. खरं तर पोहे करायचा मला कंटाळा येतो ताईंनो. ते बटाटा घाला आणि टोमॅटो मला नाही आवडत. मला साधे कांदे पोहे आवडतात, पण घरातल्यांना असेच पोहे आवडतात. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना आपले पोहे एकदम छान तोंडात घातल्या घातल्या छान मऊसूत लागावेत, तर त्यासाठी ना थोडंसं पाणी हातावर घ्यायचं, त्याचा शिडकावा द्यायचा आणि मग त्यानंतर आपल्याला पोहे छान मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची. पोहे एकदम मऊसूत होतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही खरंच ताईंनो पोहे करून बघा. तुम्हाला रोज पोहे करून खावेसे वाटतील. तर त्यामुळं बघा आता छान असे मऊ मऊ पोहे तयार झालेले आहेत. आणि मुलांच्या पप्पांना तर खूप पोहे आवडतात. पोहे वगैरे खाल्ले आणि लगेचच बाहेर पडलो. तर बघा इकडे आलेलो आहोत भांड्यांच्या दुकानामध्ये. तर पितळाची भांडी काही खरेदी करायची होती आणि त्या दुकानामध्ये ना भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या. तर चला म्हटलं तुम्हाला दाखवूया. तुम्हाला जर आवड असेल पितळ, तांब, पितळाची भांडी खरेदी करण्याची किंवा मला बघा ताईंनो आवड आहे. जुनी भांडी जी आहेत, जुन्या काळातल्या वस्तू, जुन्या काळातली भांडी, दिवे, दागिन्याचे डबे, म्हणजे हे सगळं मला आवड आहे. तर मी ना जुनी भांडी जी आहेत पितळची, तर ती मी शोधत असते आणि नवीन भांडी सुद्धा मी भरपूर खरेदी केलेली आहे. तर बघा इकडे तुम्हाला बकेट दिसते. तर ना आपल्या घरामध्ये जे इनडोअर जे प्लांट आहेत, कुंडीमध्ये आपण लावतो, तर त्या कुंड्यांना या कुंडीमध्ये ठेवायच्या. त्या दिसायला इतकं अट्रॅक्टिव्ह दिसतं ना ताईंनो. फोटो जर असेल तर शेअर करेन, नसेल तर इथे बघा डबा आहे आणि त्या डब्याला बघा चमचा लावलेला आहे, म्हणजे लॉक म्हणून. तर हा डबा सुद्धा इतका भारी आहे ना. आणि जे जुनं ते सोनंच ताईंनो. जी जुनी घडणावळ होती ना, तर ती आत्ताच्या काळामध्ये मिळणं अशक्य आहे. पण जितकं पितळ मिळेल ना तितकं साठवून ठेवायचं. इकडं तिकडं पैसे घालवण्यापेक्षा मी तर काय करते, मला आवडतं ना, माझा छंद आहे, तर मी साठवते पैसे आणि पितळाची भांडे घेते सुद्धा आणि व्यवस्थित मी ते ठेवते सुद्धा. तर इकडे बघा पितळाच्या ताटाचे सेट आहेत. तर मला हे सेट नाही घ्यायचे. मला जुन्या काळात जसा लोक बघा त्याला वटकवन लावायचे. आता वटकवन आमच्या तरी भाषेमध्ये तुम्हाला सांगते मी. तर त्या ताटाखाली बघा एक लाकडाचा तुकडा लावायचा आणि कालवण पण त्यातच घ्यायचं आणि भाकरी पण त्यात घ्यायचं. त्याला वटकवन म्हणतात का वेगळाच काही शब्द आहे काय माहिती. तर तुम्हाला माहिती आहे का तसं सांगा मला. तर मी तुम्हाला इकडे फोटो दाखवते. तशा पद्धतीच्या पितळ्या घ्यायच्या आहेत. इकडं कढई आणि चपातीचे डबे आहेत. तर इकडे भरपूर साऱ्या बघा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर दिवे आहेत आणि दिवासुद्धा मी एक खरेदी केलेला आहे, कुबेर दिवा. तर तो तुम्हाला दाखवलेला आहे बघा मागच्या व्लॉगमध्ये. तर भरपूर सारे पितळाची भांडी ना, तर मी यामध्ये इन्व्हेस्ट करणारच आहे. कारण आता काय माहिती पुढच्या पिढीला ते आवडतंय की नाही आवडत, पण मला आवडतं म्हणून बघा मी घेणार आहे. आणि माझं जे किचन आहे ना, ते हळूहळू जर्मनची जी भांडी आहेत ना ते काढून टाकणार आहे, जर्मन मुक्त करणार आहे आणि स्टील आणि पितळच फक्त मी वापरणार आहे. घरी आले भांडे घेऊन आणि बसले होते शांत. तर बघा हा पक्षी येऊन माठाच्या अवतीभोवती मी बघा गहू ज्वारी असं काय काय टाकलेलं असतात, तांदूळ वगैरे, तर ते खाल्ले आणि शांतपणे बघा पाणी पिलं आणि उडून गेला. तर इतकं भारी वाटत होतं ना. घरामध्ये सगळे फिरायला गेले होते, तर शांतता जेव्हा असेल ना तेव्हा घराच्या अवतीभोवती भरपूर चिमण्या, भरपूर पक्षी असतात ताईंनो. आणि पक्षी मला खरंच खूप आवडतात. जशी मला जुन्या पितळीची भांड्यांची आवड आहे, तसंच जुन्या दागिन्यांची सुद्धा आवड आहे. कोल्हापुरी साज अगदी रेग्युलर वापरतो ना, म्हणजे कोल्हापुरी साजामध्ये भरपूर प्रकार सुद्धा आहेत ताईंनो. पुतळा माळ, जोंधळे मणीचा जो हार आहे आणि परत लक्ष्मी हार, हे सगळे जुने जे दागिने आहेत ना मला खूप आवडतात. आणि मी त्याचं सुद्धा साठवून म्हणजे ते साठवून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर परत जुन्या नोटा 4 आणे 8 आणे, परत भोगपाडा पैसा. जर तुम्हाला कुणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. जर वयस्कर माणसं असतील आपला हा व्लॉग बघणारी तर त्यांना माहिती असेल. तर बघा दादांची गाडी येऊन थांबली होती. दादांनी गाडीमध्ये माल भरला आणि गाडी गेलेली आहे कामाला, म्हणजे माल सप्लाय करायला. तर चला म्हटलं आता मोटर लावून घेऊया आणि संपूर्ण जिना धुवून घेऊया. तर असा आहे आजचा साधा सिंपल व्लॉग. तर हा व्लॉग बुधवारचा आहे, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच. तर आता उद्या गुरुवार आहे आणि आपलं शेवटचा गुरुवार आणि उद्यापन. तर आता उद्यापन करायचं, 4 मैत्रिणी येणार आणि नेहमी तर आपण स्वच्छता करतोच, पण अशा पद्धतीनं मी कधी समजा आता येणार आहे सण, संक्रांत येणार आहे, तर संक्रांतीसाठी ना आधीच ही स्वच्छता करून ठेवली. जिना छान स्वच्छ धुवून काढला ना की मग जास्त कामाची गडबड पण होत नाही, धावपळ पण होत नाही.
एकदा जिना धुतला ना, आठवडाभर लोटून जरी नाही ना काढलं तरी सुद्धा जिना अगदी चकचकीत आणि स्वच्छ राहतो. म्हणून ताईंनो, मी एक एक पायरी बघा घासून काढते ब्रशनी आणि एक एक पायरी मी धुवून काढते, जेणेकरून आपण जर बसलो ना जिन्यामध्ये तर धूळ वगैरे अजिबात नसते. आपण अगदी जेवायला सुद्धा बसू शकतो या पॅसेजमध्ये, या एरियामध्ये. म्हणजे बाहेरच्या गेटपासून ते शेवटच्या मागच्या दरवाजापर्यंतची जी काही स्वच्छता आहे ना, अशाच पद्धतीने मी घर स्वच्छ करत असते. तर आता 4 बायका येणार जाणार आणि स्वच्छता जितकी असेल ना, निर्मळपणा तितकं भारी वाटतं ताईंनो. तर म्हटलं चला, पाणी आलेलं आहे आणि बोरला पण पाणी भरपूर होतं, तर म्हटलं चला स्वच्छ करून घेऊया जिना. तर पाईपीने ना जसं जसं पाण्याचा फोर्स वाढेल का नाही, तसं तसं सगळी जी धूळ आहे ना आजूबाजूची, गेट धुता येतात, खिडक्या धुता येतात, जिन्याचे जे गज आहेत आजूबाजूचे ते सगळं सुद्धा आपल्याला पाईप लावली की धुवून काढता येतात. त्याच्यामुळं ना पाईप लावून मग सगळा जिना जो आहे तो धुवून काढते. तर इकडे बघा भरपूर ताईंनो घाण निघालेली होती, भरपूर धूळ निघालेली होती. सगळी एक एक जी लादी आहे, एक एक फरशी जी म्हणतो ना आपण, ती मी ब्रशने घासून काढलेली होती. आणि घासली ना की जी काही त्याच्यावरची धूळ घाण जे काही बसलेलं होतं ना ते स्वच्छ व्हायचं, इतकं म्हणजे चकचकीत करत होता जिना. तर अशा पद्धतीनं ना मी आठवड्यातनं तर नाहीच जमत ताईंनो, पण 15 दिवसातनं महिन्यातनं एकदा जिना स्वच्छ धुवून काढत असते. पुसणं तर होत नाही, कारण एवढा मोठा जिना पुसायचा म्हटल्यानंतर घरातलं आपले 2 BHK आहे ते 2 BHK पुसून जर एवढं सगळं पुसायचं म्हटलं ना, नाही होत ताईंनो. तर इकडं ना माझ्या मदतीला ना मुलांचे पप्पासुद्धा आले होते, त्यामुळं मला जरा बरं वाटलं. आपल्या जोडीला कोणीतरी काम करणार असेल ना की काम करायला अजूनच जोश येतो. तर तुम्हाला माहिती आहे सकाळी सकाळी उठल्यानंतर बघा इथं आपण सडा रांगोळी करतो आणि पुढं मी गेटच्या पुढं म्हणजे एंट्रीलाच रांगोळी काढते. तर तिथं ना रांगोळी भरपूर बसलेली होती आणि म्हणजे लोटलं तरी तिथं रांगोळी राहतेच. आणि गाईच्या शेणाने सुद्धा मी सारवून काढलेलं होतं ना, तर ते सुद्धा तसंच राहिलेलं होतं, तर ते धुणं खरंच गरजेचं होतं. तर संपूर्ण माती धूळ जी काही गाड्यांच्या चाकांना लागून येते, चप्पल घालतो आपण, चप्पल हे सगळे चिखलातून भरवून आणतात. तर आमच्याकडे कच्चे रोड आहेत तिकडे मातीचे ना, त्याच्यामुळं माती धूळ भरपूर येते. तर त्यामुळे हे सगळं धुणं ना खरंच गरजेचं होतं. आणि एकदा चकचकीत झालं ना आजूबाजूचा एरिया की जरा बरं वाटतं. तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच शुक्रवार आहे. तर मी वैभव लक्ष्मीचं व्रत केलेलं होतं आणि 11 शुक्रवार माझे पूर्ण झालेले आहे. 11 शुक्रवारचा मी संकल्प केलेला होता. तर मी श्रावणामध्ये ना व्रताला सुरुवात केलेली होती, वैभव लक्ष्मीच्या व्रताला. शुक्ल पक्षापासून म्हणजे शुक्रवारी मी सुरुवात केलेली होती श्रावणामध्ये. तर माझं मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी ते व्रत पूर्ण झालेलं आहे. आधीमध्ये प्रॉब्लेम अडचणी भरपूर येतात, त्यावेळेस फक्त आपण पूजा मांडत नाही, उपवास धरतो, पण ते शुक्रवार आपल्याला मोजता येत नाहीत. तर हे सगळे प्रॉब्लेम अडचणी गेल्यानंतर जे काही शुक्रवार जे होते, मी संकल्प केला होता 11 शुक्रवारचा, तर तो पूर्ण केलेला आहे. आणि ह्या मार्गशीर्ष शुक्रवारी उद्यापन करायचं आहे आपल्याला. त्यामुळं मग हे सगळं स्वच्छता, पूसपास हे सगळं चालू होतं. तर स्वच्छ मस्त आजूबाजूचं अंगण झालेलं आहे, जिना पण चकचकीत स्वच्छ झालेला आहे आणि घरसुद्धा दिवाबत्ती करून लोटून झाडून मी स्वच्छ केलेलं होतं. तुळशीला दिवा लावला, घरामध्ये दिवा लावला, आले आणि लगेचच पावभाजी फोडणीला घातली. आणि इतकी भूक लागली होती ना ताईंनो, काम केलं ना खूप भूक लागते आणि किती मी पाव खाऊन किती नाही असं झालं होतं मला. तर खूप भूक लागलेली होती ताईंनो, तर त्यामुळं पटपट गडबडीनं खायला घेतली. तर एकदम मस्त झाली होती आजची तर पावभाजी. बाहेर जशी मिळते ना त्याच्यापेक्षा टेस्टी झाली होती. तर रेसिपी काय मला तुमच्याबरोबर शेअर करता आली नाही, पण पोह्यांची रेसिपी मात्र मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. अगदी इन्स्टंट पावभाजी म्हणतो ना आपण, त्या पद्धतीनं सुद्धा आपण पावभाजी करू शकतो. जेवण वगैरे झाली, कट्टा एकदम चकाचक आवरला आणि चला म्हटलं तुमच्याबरोबर हेअर केअर रुटीन शेअर करूया. बऱ्याच कमेंट येतात ताईंनो, आणि काही ज्या लेडीज आहेत ना त्या पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत आणि मग कमेंट करतात ना, त्यामुळे त्यांना काही माहिती नसतं आणि मग त्या कमेंट करतात. म्हणूनच मी म्हणत असते सुरुवातीला की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि मग कमेंट करा, किंवा म्हणजे मग तुम्हाला सगळी व्यवस्थित माहिती मिळते. तर बघा, हे विटॅमिन ई कॅप्सूल जे आहे ना, तर ते मी खोबरेल तेलामध्ये मिक्स करून आदनमधनं लावत असते. आणि हे जे तेल आहे ना ते मी विकत आणलेलं आहे. तर ते तेल घरी बनवलेलं आहे, म्हणजे हे तेल घरी बनवलेलं आहे. आणि जास्वंद, कोरफड, मेथीदाणे, कढीपत्ता, जास्वंदाची पानं,
हे सगळं कडुलिंबाची पानं सुद्धा घातलेली आहे यामध्ये कोंडा जाण्यासाठी। तर ह्या तेलाचा तुम्ही कलर बघू शकता, अगदी आयुर्वेदिक तेल आहे आणि हे प्युअर घाणा गाळलेलं खोबऱ्याचं तेल आहे। आणि त्यामध्ये हे जे तेल आहे ना, म्हणजे सगळे जे आयुर्वेदिक जडीबुटी म्हणतो आपण, गोळा करतो माखा वगैरे, तर हे सगळं मिक्स केलेलं आहे। आणि एक आमच्याकडे ना म्हणजे एक ताई आहेत, त्या विकत देतात ना, तर म्हणजे तयार तेल जे आहे ते विकत देतात। पण आता मी पुढच्या वेळेपासून आहे ना घरीच हे तेल तयार करणार आहे। तर कंटाळा येतो घरी तयार करण्याचा आणि मिळतंय तर घ्या असं असतं, पण मी पुढच्या वेळेस ना घरी तयार करेन ना तेव्हा नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन। तर हे तेल ना मी तुम्हाला सांगते, माझं हेअर केअर रुटीन एकदम साधं सिंपल आहे ताईंनो। जास्त मी काही केमिकल ॲडव्हान्स शॅम्पू कंडिशनर हे काय वापरत नाही। आपलं हे साधं तेल ना मी चापून चोपून अगदी माझ्या स्काल्पमध्ये ना केसांच्या मुळांशी मुरवते। त्यानंतर असं जोवर मला ते वाटतं की बरं वाटत नाहीये, केसांची मसाज केल्यानंतर असं अगदी डोळे गुंगल्यासारखे व्हायला पाहिजे इतकी केसांची मसाज करायची। तर हे तेल मी वापरते केसांसाठी। आणि भृंगाजीवनी म्हणून एक बघा बॉटल आहे टॉनिक, तर ते टॉनिक मी केसांसाठी घेते। माझ्याकडे जर बॉटल असेल तर त्याचा फोटो मी स्क्रीनशॉट बाजूला लावते। इतकं साधं सिंपल माझं रुटीन आहे। आणि क्लिनिक प्लस शॅम्पू मी वापरते, जे की 1 रुपयाला बघा पुडी पाऊच येतो, ते शॅम्पू मी केसांसाठी वापरते। तर जास्त काही कंडिशनर वगैरे मी काही वापरत नाही। हा, तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे केस छान मऊसूत व्हायला पाहिजेत, तर तुम्ही जे जेल येतं पतंजलीचं कोरफड जेल, तर ते कोरफड जेल तुम्ही ना 1 तासभर केस धुण्याआधी केसांना लावून ठेवा। तुमची केस 100% मी सांगते अगदी सुळसुळीत होतील। तर हे ते जेल तुम्ही लावा। कंडिशनर वगैरे लावणं शक्यतो टाळा। जर तुम्हाला सवय असेल तर लावा, मला तरी सवय नाही आहे कंडिशनरची, कधीतरी मी एखाद पुडी लावते। तर असो ताईंनो, हे आहे माझं साधं सिंपल केसांचं रुटीन, म्हणजे हेअर केअर रुटीन। तर ताईंनो, उद्या गुरुवार आहे, त्याचीच मी तयारी करून ठेवली। त्याचबरोबर उद्या ना एकादश सुद्धा आहे, म्हणून भरपूर साऱ्या तुळस मंजिरी मी काढून ठेवलेल्या आहे। उद्या विठोबांना हार करायचा आहे, तुळशी हार, आणि वाजलेले आहेत 1 ताईंनो। माझ्याकडे मातीचं भांडं जे आहे कासवाचं, त्यामध्ये मी पाणी भरून ठेवते आणि त्यामध्येच मी फुलं सुद्धा भरून ठेवते। भांडी वगैरे जी काही होती पितळेची तांब्याची ती घासून ठेवली आणि आता रात्र झालेली आहे। तर आता व्हिडिओचा इथंच शेवट करते। परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त रहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।